साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील अनेक दिवसापासून शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार यावरून शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती। अखेर शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले दिलीप माने यांनी बाजी मारत शिवसेनेचा एबी फॉर्म आपल्या नावे करून घेण्यात यशस्वी ठरले। सोमवारी उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी देखील शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नाही, जाणून बुजून माझ्यावर अन्याय केला गेला असं म्हणत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोटे यांनी शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया महेश कोटे यांनी व्यक्त केली। उद्धव साहेबांनी माझंच नाव फायनल केलं होतं, हे शेवटपर्यंत मला त्यांच्याकडनं निरोप आला। उद्धव साहेबांकडनं परत मला निरोप आला नाही की त्यांना दिलेली आहे, तुम्ही विड्रॉ करा। त्यामुळं मी त्यांना माझ्याकडे जेव्हा बोराडे म्हणून आमचे जे निरीक्षक होते त्यांच्याकडनं फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं साहेबांनी मला एबी फॉर्म द्यायला सांगितलेला आहे, खाली ही गडबड केलेली आहे, त्यांनी खाली बदलून माने साहेबाला फॉर्म दिलेला आहे। त्यामुळं मला पुरस्कृत करा आणि त्यांना विड्रॉ करायला सांगा असा मी निरोप बोराडेंना दिला होता। त्यांच्याकडून कुठलाही परत फोन आला नाही किंवा मातोश्रीवरून सुद्धा मला किंवा सीना भवनमधनं कुठलाही फोन आलेला नाही। त्यामुळे मी माझा फॉर्म तसाच ठेवला आहे। शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप माने, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि माकपचे नरसई आडम या दिग्गजांच्या बरोबरच आता महेश कोटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आता शहरमध्येची लढत ही चौरंगी होणार हे नक्की।